नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. 2024मध्ये गावाला गेलेलो, टू व्हीलरने गावाला गेलेलो. जयंती होती आमच्या गावात, म्हणजे बुद्ध जयंती होती. आल्यानंतर मी झोपलो नव्हतो, रात्री झोप नाही डोळ्याला, मॉर्निंग पण झोप नाही. मॉर्निंग पूर्ण म्हणजे सकाळी 8ला काहीतरी निघालो. म्हणजे 8ला निघालो, दुपारी कितीला पोचलो, 1:45ला पोचलो. म्हणजे कमीत कमी मला 5-6 तास बोललो ट्रॅव्हल केल्या, झोपण्यावर थकलो आहे बोललो. घरी गेलो बोललो थोडं झोपेल बोललो. गावी पण काय ते जयंती म्हटलं घरामध्ये चेलपेल सगळं मुंबईवरून आलेले. घरी गेल्या म्हटलं की चला पहिलं जेवा. मला गेल्या म्हटलं पहिलं जेवायला चल विहीर आपलं बौद्ध विहिरामध्ये जेवायला चल, जेवायला तिकडे जेवण आपण येऊ परत. तिकडे गेलो, जेवलो. म्हणले वहिनी वगैरे म्हणजे होता, ते म्हणलं भाऊ जाऊन आंघोळ करून द्या. म्हणलं तर आंघोळ झोपायचं, म्हणलं आंघोळ झोपत नाही. तर रात्र झाली, तर तिकडे माझ्या गावी म्हणजे थोडं म्हणजे तू मेमे झालं माझ्या घरच्यांसोबत. म्हणजे घरचे होते, थोडं तू मेमे झालं, म्हणजे झालं कसं तरी, म्हणजे पर्सनल मॅटर झाला तू मेमे. तिकडून मी बोललो मला आता बोललो थांबायचं नाही बोललो, मी निघतो बोललो. असं मला आता नेक्स्ट डेला बोललो मला कामाला पोचत आहे, असं मी सकाळी निघणार होतो बोललो मी. त्यापेक्षा मी आताच निघतो बोललो मी ह्या टायमाला. तर मी काहीतरी 3 वाजता काहीतरी निघालो, रात्री 3 वाजता निघालो. आता गाव म्हटलं तर घाट लागतो गाव, आणि आमच्या गावाला पूर्ण घाटच आहे. पूर्ण आतमध्ये दापोलीच्या आतमध्ये पूर्ण घाट आहे, म्हणजे रस्ता आहे, म्हणजे घाट आधीमध्ये घाटच रस्ता, आधीमध्ये घाट रस्ते, गाव आधी. हां, गावापासून मी कमीत कमी नाही वाटलं ते 10 का 5 किलोमीटर लांब आलो मी. आल्यावरती आता त्याचा यायचा टाईम होता का जायचा टाईम होता मला माहीत नाही, आणि माझं जायचा टाईम होता तिकडून. दोघांचा टाईम मॅच झाला ना जो आमचा, तो तरी मला धडकलेला. जो धडकला त्यांनी मला, माझी गाडी म्हणतात ना खाडी, म्हणजे ते घाटीचा म्हणजे टोकावर जाऊन बसलेली गाडी माझी, टोकावरती. म्हणजे गाडी मी खेचतो ना तेवढी आतमध्ये चालली ती गाडी. असा धक्का त्याचा लागला मला. मी 2 मिनटं बसलो तिकडे रस्त्यावरती. पुन्हा अंधेरा, काहीच लाईट नाही, काहीच नाही, फक्त चंद्राचा फक्त प्रकाश आहे. मी मला तेवढा रात्री मागू कोणाकडं हेल्प बोललो मी. धक्का लागला आहे त्याला काय बोलू शकत नाही. त्याचा जायचा टाईम होता का बोललो, माझा याचा टाईम होता बोल, टाईम जमत बोललो, चुकला बोललो कुठेतरी बोललो. तर मला समोर एक बंगला दिसला, बंगल्यामध्ये गेलो मी हेल्प मागायला. कोणी आलं नाही हेल्प मागायला करायला बाहेर. तर मला ऐकू आलं की गाडी येते कुठून तरी, बाईकचा आवाज लागला, आणि मुलांचा थोडा म्हणजे शांतता एरियामध्ये जास्त आवाज येतो. ऐकला आवाज, बोललो कुठलं तरी येतं बोललो, कोणतरी बघू बोललो यांच्याकडून हेल्प मागून. त्यांना म्हटलं मी चोरी वगैरे आहे का करून. म्हणजे आणि माझ्या बॅगेमध्ये कॅश पडली आहे, 50,000 रुपये कॅश आहे, 2 मोबाईल आहेत माझ्याकडे. ते म्हणलं आम्हाला तिकडे गाडी दिसली नाही, कुठे पडली ती. जर पडली असेल गाडी दिसली, म्हटलं गाडी बोललो टोकावरती, बोललो घाटाच्या टोकावरती गाडी आहे बोललो, दिसणार कशी बोललो तुला बोललो, पूर्ण झाडीने पूर्ण गेली ती. दाखव म्हणलं कुठे ती. मला सगळ्यांनी टॉर्च लावा बोलले, मोबाईल दाखवतो बोललो बरोबर. जिथं गाडी होती तिकडंच बरोबर नेलं बोलले, बघ गाडी माझी. तर चावी दाखवतो, तुमचीच गाडी आहे का बघू द्या. गाडी चेक केली, गाडी काढली काय बोलतो तुमची गाडी. तर म्हणलं तुम्ही आता रात्री जाऊ नका मुंबईला, तुम्ही थांबा, पुढे अजून रस्ता वाईट आहे, आणि अजून पुढे काय मोठे इन्सिडेंट तुमच्यासोबत होतच राहणार, आणि होणार पण बोलले ते. मी बोललो नाही बोललो, मला सकाळी घरी पोचायचं बोललो, जरा आराम करेल, आणि परत संध्याकाळी मला कामाला जायचं बोललो, माझं काम आहे मला संध्याकाळी. तर तिकडून परत मी गाडी घेऊन निघालो, पुढेपर्यंत आलो. 2 मुलं ड्रिंक करू दे. आता 2 मुलांना मी रस्ता विचारतो की बाबा मंडणगडला हाच रस्ता जायला का. माझे मोबाईल पूर्ण बंद झालं, डेट झालं. तर मोबाईल चार्जिंग पण नाही, तर मोबाईलला मॅप लावून मी गेलो असतो. माझा मोबाईलची बॅटरी पूर्ण डेट झाली दोघांची पण अँड टाईमलाच. दोघांना विचारलं की अरे बोललो मंडणगडला हाच रस्ता आहे ना. ते दोघंजण म्हणतात, आधी बघितलं माझ्याकडे दोघांनी, मागे बघितलं कोण आहे का म्हणून. त्यांनी विचार तू एकटाच आहे का जायला मुंबईला. बोललो हो एकटाच आहे बोललो. बोलतो कसं चाललं मुंबईला एवढा रात्रीचं. बोललो नाही बोल मुंबईला राहतो बोललो, मी आलेलो आपल्या जयंतीला, आता उद्या माझं काम आहे, संध्याकाळी परत जायचं बोललो मला. म्हणतो एक काम कर, वाडीमध्ये भजन चालू आहे तिकडे बस, सकाळी जा. तो पण मला तेच बोल सकाळी जा. तो पण जेव्हा आधी मला जो बोलला तो सकाळी जा, तो पण मला ते बोल सकाळी जा, आता जाऊ नको तू, सकाळी जा. पुढे रस्ता खूप वाईट आहे, जो मंडणगड लागतो ना त्याचा रस्ता खूप वाईट आहे. त्याचे जंगल जे ते खूप बेकार आहे, रस्ता चांगला रस्ता नाही आहे, खूप भयंकर रस्ता आहे तो. जातोयच थांब बोलतो, इतर गाडी जाऊ दे बोलतो 4 व्हीलर, त्याच्या मागे जा बोलतो तू, तर तू सेफ राहशील बोललो. तर तू एकटा असेल सेफ नाही राहणार बोललो तू. तेवढं ते माझ्या मागून जस्ट अशी इको लगेच पास झाली. तुम्ही तर मग इको पास झाली लगेच निघाले मागे. अशी इको झाली ना, समजून तर मंडणगड तुला लागला. मी बोललो ठीक आहे.
इकोच्या मागे 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 नेला. तर इकोवाला वाटलं मी कोणतं चोर वगैरे आहे करून. मग तो मला साईडचा सिग्नल द्यायला लागला पुढे जा म्हणून. तर त्याला काय बोलू की मला एकाने सांगितलं मागे कोणतरी की बाबा पुढे रस्ता बरोबर नाही, तू एकटाच चालला आणि तुझ्यासोबत काहीच नाही, वाईट होणार करून. तर त्याने 2दा मला सिग्नल दिला. मग तिसऱ्यांदा बोललं जाऊ द्या, तिसऱ्या सिग्नलच्या आधी त्याला मी ओव्हरटेक करून पुढे निघतो. आलो मंडणगडला आलो. ते पूर्ण जंगल रस्ताही बरोबर नाही. रस्त्याचे तेव्हा तिकडं काम चालू होते. पूर्ण रस्त्याचे पूर्ण माती पूर्ण डोळ्यामध्ये माती. तर रात्री टायमाला हेल्मेट बंद नाही करू शकत मी. ते हेल्मेटला पूर्ण माती चिपकणार बोललो, हेल्मेट बंद केलं तर बोललो आता काय करू, जाऊ दे बोललो, हो काढू बोललो. आता त्यामध्ये 4 व्हीलर रेपमध्ये चालल्यात, ट्रक लॉरी येतात, त्यावेळी रेतीच्या लॉरी वगैरे, बसेस प्रायव्हेट ट्रॅव्हलच्या बसेस वगैरे तिथं ते रेपमध्ये चालल्यात. बोललो तर ह्यांना काय बोलू मतलब नाही. हाऊ करून पुढपर्यंत गेलो मी कशा तरी. देवाचं नाव घेऊन पुढपर्यंत गेलो. बोललो आता आलो बोललो गावी. बोललो नेक्स्ट टाईम बोललो परत नाही ना बोललो बाईकवरती कधीच. बोललो यायला तर फक्त बसने ट्रॅव्हल करा बोललो. बस आता कार बुक करू बोललो एक टाईम. बोललो भले तर कारचे मला 1,500-2,000 रुपये लागेल बोललो, चालेल बोललो, पण टोकाचं तो बोललो दुखात नाही घालणार बोललो परत कधी आयुष्यामध्ये. का ते इन्सिडेंट घडला तिकडे खूप बेकार होतं इन्सिडेंट. माझ्या बायकोला बोललो की अरे तो मला समोरून असा आला तर मला दिसला पण नाही की तो वर चाललाय खाली चाललाय, मला तेच दिसलं नाही. मी एकदम म्हणजे रस्त्याला पूर्ण अंधेरात. गाव म्हटलं तर गावाला कुठली लाईट नसते, रोड लाईट कुठेच नसते गावाला. असेल एखादा गावाच्या सरपंचनी कुठली लावली असेल एखादी लाईट असल्या गावाच्या बाहेरच असली बोललो, ते पण त्याच्या बस स्टॉपलाच. त्याच्या पुढे लाईट कुठेच नाही बोललो. बरोबर. ते म्हणते तू आलायस ना घरी, तुला ती बरं आहे बोलते, तू जे आलायस ना घरी नशीब त्यांनी तुला काय त्रास नाही दिला. आज झाले गावाला म्हणजे माझ्यासमोर सीन झालं आहे. म्हणजे माझ्या आजोबांचं आणि माझ्या आजींचं गाव 10-12 किलोमीटरच्या अंतरावरतीच गाव आहे. म्हणजे दोघांच्या बाजूबाजूला दोघं जण सेम गावातले, म्हणजे एकाच गावातले. तर त्या आजीच्या गावाला मी गेलेलो. म्हणजे मी बहीण भाऊ असं मी गेलेलो गावाला. गेल्यावरती एक मध्ये आहे ना, म्हणजे असं घर आहे ना, तर खाली घर आहे, वरती घर आहे, वरती अशी घरं आहेत. म्हणजे असे वर घर गेली आणि रस्ता पण असा वर गेला आहे फिरून. तर आम्ही लोक ती मध्ये आजी होती राहायला. तिची सगळी मुलं बाळाला सगळे ते मुंबईला काम करणारे आणि तिच्या घरी कोण येत नव्हतं. ती एकटी विचार राहत होती, एकटी सगळं. म्हणजे आपल्या कोणी दिला खायला तर ती म्हणजे जिथं आम्ही थांबलेलो घरामध्ये, ज्या घरामध्ये लोक थांबलेलो आजीच्या म्हणजे भावाच्या घरी, की त्या घरी यायची ती म्हणजे तिची आजी आमची दुसरी ती जे म्हणजे तिला भाकर वगैरे भात वगैरे काढून वगैरे द्यायची तिला. तर ते एक दिवशी ती दुपारी काहीतरी 2-3ला ती निघाली घरातनं बाहेर. ती गेली वर गेली जंगलामध्ये गेली. संध्याकाळ झाली, 5 वाजले, ती का आली नाही आजी, ती म्हातारी का आली नाही. परत 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, येतच नाही ती घरी. कुठे अख्खे गाव जमा झालं शोधायला तिला. अरे ती एकटी बाई होती, तिच्या परत पोरांना सगळं गावाला विचारते पोरांना येऊन ती गेली कुठे. आम्ही पूर्ण घाबरलो. आता काय करायचं काय. मला बघू सकाळी ज्या मुलांना फोन करून बोलो, काहीतरी शोध लावू बोला, सकाळी पोलिसांना वगैरे बोलू. सकाळ झाली, गावाला सकाळ लवकर होती. उजर पण सकाळ लवकर 6 वाजता तिकडे उजरत होतं गावाला. लाईटली म्हणजे म्हटलं तर 6 वाजता प्रकाश लगेच पडतो गावाला आपल्या. तर एक जण होता, तो जात होता जंगलात ना बाबा घेऊन. त्याने बघतो येतो ती समोरून येतो चालत मस्तपैकी एकदम आजी. हा मी बोलला आई शपथ, बाई पूर्ण डेअरिंगमध्ये ती येते ती जंगलात चालत. तिला मग त्या माणसाने आणली फटाफट खाली जंगलानं, म्हणजे वरती जंगल होतं खाली तिला आणली. तिला विचारलं रात्रभर कुठे होती, काय खाल्लं का रात्रभर. बोलते मग रात्रभर खाल्लं मी, पोट भरून जेवली रात्री. काय जेवली का पोट भरून, तू कुठे गेली कुठे होती. आजूबाजूला कुठलं गाव आहेच नाही इथे, इथंच गाव आपलं शेवटचं गाव आहे आपलं, ज्या पुढे गाव आहेच नाही आपलं. नाही मस्त मला रात्री होते, एक जण होता माझ्यासोबत, त्यांनी मला मस्त एकदम खायला पियाला म्हणजे आंबे बिंबे सगळं त्यांनी दिलं खायला. आंबे समजून दिलं बाईला, धरून ठेवलं रात्री म्हणजे कोणतरी. बापरे. बोला धरून ठेवलं. सकाळी त्यांनी सोडले म्हणजे त्यांनी पण म्हणजे त्यांनी धरलं. त्यांनी पण एक विचार केला असेल रात्रीची रस्ता विसरली बाई. आता गाव म्हटलं जनावर असत गावाला, भरपूर जनावर असत गावाला.
त्यांनी ज्यांनी पण धरून ठेवलं त्यांनी पण जरा डोक्यामध्ये काहीतरी अक्कल लावली असेल की बाबा कुठे जीव धोक्यात नको जाऊ, मी धरून ठेवली तिला आणि ते वाचली म्हणजे थोडक्यात ती. दुसरी अजून एक गोष्ट त्याच गावातली गोष्ट आहे जी माझ्यासोबत घडली गेली 2दा, 2 वेळा घडली गेली. ज्या आजीच्या घरी आम्ही थांबलेलो, तिचा मुलगा होता आणि मी होतो. रात्र झाली, आम्ही जेवलो. एक 8 वाजता आम्ही लोक लवकर जेवतो गावाला म्हटलं तर. 8:30 वाजता लाईट बिली बंद, झोपतात बेकतात. तर आम्ही लोक जेवलो रात्री. आजीला म्हणजे मी माझ्या आजीला चॅलेंज केलेलं की मला गावठी कोंबडी खायची, तर पुन्हा कापून दिलं. मी स्वतः कापली म्हणून माझ्या हाताने. तर तिने माझ्यासाठी 2 कोंबड्या कापल्या. आम्ही खाल्लं बिल्लं, माझ्या त्या पोराने पण खाल्ल्या, आजीच्या मुलाने. आम्ही कापून मला लागली प्रेशर. तर बोललो मला प्रेशर लागली. बोललो काय करायचं बोललो. मी बोललो आजी प्रेशर लागली आहे का. म्हणजे त्याला विचार, तो विकास म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव आहे विकास म्हणून. मी बोललो विकास तुला लागली का रे प्रेशर. बोलतो हां मला पण लागले प्रेशर. जायचं का. बोलतो हा चल जाऊ. म्हणजे कुठं जाणार. बोललो घराच्या मागे आहे ना वरती जंगलात तिकडे जाऊ. जास्त वर नाही खालीच बसू बोललो. बोलतो हां खालीच बोललो मध्यम. ठीक आहे चल बोललो जाऊ. डबे घेतले, त्यांचा डबा घेतला, माझा डबा. आम्ही गेलो. आता आमच्या दोघांच्या मध्ये नाही म्हटलं तरी 15-20 म्हणजे 30 फुटाचा गॅप आहे. तो इथे मी इथे, तो इथे लांब बसला. 2 मिनटं 3 मिनटानंतर दगडफेक चालू झाली. दगडफेक म्हणजे पहिला दगड जो फेकला लागला नाही, म्हणजे जस्ट पास असं चेहऱ्याचा पास झाला. मी फेकला दगड, म्हटलं हा मस्करी करतो असेल. मग काय बोललो नाही मी. दुसऱ्यांदा परत फेकला, त्याला हलका पायाला लागला. तिसऱ्यांदा जो फेकला डायरेक्ट कमरेला बसला, फाटकन बसला. मी जे त्याला शिव्या घातल्या. म्हणतो अरे बोलतो काय झालं काय, मी काय केलंच नाही. मग दगड कशाला फेकतो बोललो तू. मग त्याला पण दगड फेक झाली, त्याच्यावरती पण दगड फेक झाली. आणि हातामध्ये टॉर्च होती. बोललो बाई इथनं फटाफट चल. बोललो बाई काहीतरी विचित्र चालू आहे बोल इकडे. उडत नाही बोलत दिसाई पण मागे बोलले काय आहे ते. खाली उतरलो, टॉर्च मारले पूर्ण जंगलामध्ये. तर पूर्ण टॉर्च मारून त्यांनी पण टॉर्च मारली, मीनी पण टॉर्च मारली. बघते कोणच नाही. बोललो मागे पण दगड फेकत कोण होतं. बोललो आहे सपोज घाबरलो ना. बोललो दगड फेकते कोण. मी ह्याला शिव्या घालतो नाही ना. त्या घरी आलो त्या आजीसमोर मी शिव्या, माझ्या वडिलांसमोर शिव्या. माझे वडील म्हणतात का झालं काय एवढा शिव्या काय तू, काय झालं काय एवढा बलकालेला. म्हणतो ना आम्ही बसलेलो त्या जंगलामध्ये. तर त्याला दगडफेक झाली त्याच्यावरती. पहिला त्या 2 दगड त्याच्या बाजूला होऊन गेल्या. दुसरा दगड त्या कमरेला म्हणजे एकदम जोरात लागला त्याच्या कमरेला. आणि नंतर मला पण मारलं 2 दगड फेकून. तर आम्ही लोक धावत खाली आलो, टॉर्च मारून बघितलं कोणच ना मागे. आणि आम्ही लोक बोलतो तर अजून तिकडून दगड फेकून मारायला लागले. तिकडून खाली उतरलं पण 1-2 दगड आमच्या पायाच्याकडे पडायला लागले. म्हणजे तर आजी म्हणते तिकडं जायच्या आधी बोलले मला तरी सांगायचं ना. बोलते मी ते तुमच्यासोबत तिकडे आले असते असं तुम्ही एवढं वर गेल्या पण बसायला बोलतो. वर माहिती नाही वरती काय आहे काय नाही. जागा असते एखाद्या जागेत नाही बसायचं आपल्याला. तुम्हाला कळलं असतात देवाचं काय असतं. आणि त्यासाठी म्हणजे ते घराच्या मागे काय देवाचं वगैरे म्हणजे काहीच नाही. देवाचं वगैरे देवाचं जे होतं ते गावापासून ते 2 किलोमीटर होते. ते रस्ते होते ते दिसतं लोकांना ते बरोबर ते की देवाचा याला हात लावू नये आणि याला कुणी छेडू नये. बोललं ठीक आहे चालेल. बोललं नेक्स्ट टाइम जाणार पण नाही एवढा रात्रीचं. बोललो मी भले मला आले तरी सकाळी जाईल बोललं पण जाणार नाही. बोलले बेकार मारलं. आणि सुजलेलं पूर्ण ते दगड त्यांनी फेकला. तो एवढं जोरात तिने मारलं दगड फेकून की म्हणजे लागला फटका. मला त्याला पण लागला, मला पण लागला. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.